लाल लाल कलरची बांगडी बांगडीच्या कलरला चाल माझ्या सोबत चाल. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना आम्ही निघालो होतो गॅस आणण्यासाठी. त्यामुळे ना इकडे आम्ही चांदखेडला चाललो होतो आणि तेच म्हटलं एखादा ब्लॉग वगैरे शूट करावा. इथे आम्ही पोहोचलोय आणि अहो गेलेत गाडीतनं गॅस काढायला. येऊ का? येऊ काढू लागायला? गॅस झेपत नाही आम्हाला. तेव्हा खाली फेकून दिलाय. रिकामाचं तर नेऊन ठेवायचं. झेपतोय का रिकामा तरी? काय झालं? असं आहे योग आमचं. झेपतोय का गॅस? हा, भरलेली टाकी ठेवलेली आहे. गॅस वगैरे घेऊन झालाय आणि आता आम्ही निघालोय घरी. आणि आम्ही ना चांदखेड गावामध्ये आलो होतो डायरेक्ट. रस्ता खूप बेकार आहे. चांदखेड गाव. ₹990 गॅस आहे. 1000 रुपयाला. वाढणारच ना. गॅस वगैरे आम्ही घेतलाय आणि आता आम्ही चाललोय घरी. चांदखेडचा रस्ता खूप सुंदर झालेला आहे. जेव्हा मी 10वीला होते ना तेव्हा माझे बोर्डाचे पेपर होते इकडे. आणि असं तर काय आमचं जास्त येणं जा. पुढं बसलाय तर सारखे बटन दाबतोय गाडीचे. बंद पाडली काय? प्रोजेक्ट नाही इथून म्हणजे सुरू होतोय. इकडे तुम्हाला दिसतच असेल. आणि असं ना लॉंग व्हिडिओ बनवायसाठी ना कधी असं बाहेर वगैरे काही जाणं नसतं. त्यामुळे जास्त तर लॉंग व्हिडिओ माझे नसतातच. लॉंग सोडा पण शॉर्टलाच मला वेळ भेटत नाही. म्हणजेच की एडिटिंग वगैरे करण्यासाठी ना बाबडं खूप जास्त ॲड्यावानी करतो. फोनने आता लावलेत गाणे रिक्षामध्ये, त्यामुळे काही तुम्हाला माझा आवाज येणार नाही. आणि बाबड्या काय गाणे लावून देईना. हे बघा इथून प्रोजेक्ट चालू झालाय. खालपर्यंत आहे आणि खूप मोठं प्रोजेक्ट आहे. आणि पुढे चालून ना इकडे सगळ्यांना काम वगैरे पण लागतील. आणि सुंदर आहे. तर हाच आहे, इथून स्टार्टिंग होते खालीपर्यंत आहे. बघू शकता. नाही इथे मॉल होणार आहे. खूप मोठा असा मॉल होणार आहे. बघू शकता एवढी मोठी जागा आहे. कासार साईच्या वरच्या चौकामध्ये होणार आहे हा मॉल.
त्यासाठीच पत्रे वगैरे ठोकले तिकडे. आता लवकरच काम वगैरे पण चालू होणार आहे. काय झालंय रिक्षाला? पुस ना मग, पुस लवकर आणि चल जायचंय. कोणाचा आहे रिक्षा? कामदार गडी आमचा. आम्ही आलो आता घरी. पिल्लू बघायला टेरेसला जायचंय. बर जाऊ. गाडीने आलं तरी पण जिने चढायला खूप जास्त कंटाळा येतो वरती चढायला. तर 5-6 चक्रा मारित असले माझा बबड्या. खाली वर खाली वर. फायनली पोहोचलो. घर आलं तरी पण त्याला वरती जायचंय अजून. नको. सकाळी सकाळी मी व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर घरी आलं तर घरी भरपूर असा राडा होता, त्यामुळं घरी आल्यानंतर काही शूट नाही केलं. आणि आता डायरेक्टच दुपारीच मी व्हिडिओ चालू केलाय. म्हणजे सगळे काम वगैरे आवडलेत, आंघोळ वगैरे झाली आहे, स्वयंपाक वगैरे झालाय. तर तुम्ही बघू शकता. वगैरे क्लीन करून घेतलं, कपडे वगैरे धुतले आणि त्यानंतरच मग मी म्हटलं व्हिडिओ चालू करावं. आणि व्हिडिओ वगैरे चालू केलाय कारण की ना आता बबड्याला मला झोपवायचं आहे. आणि दिवस ना माझा तर असाच जातो निघून बबड्यामध्येच. आता बबड्याचं काहीतरी वेगळाच कुटाणा चालू आहे आणि अशी चप्पल वगैरे ना तो वरती सारखे फेकतच असतो. आणि आता बबड्याला मला झोपी घालायचंय. आणि येता येताना आम्ही प्लॉटिंगवरती पण गेलो होतो, पण मी व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण बऱ्याच वेळा आता व्हिडिओज वगैरे काढून ना तर मला एक असा अनुभव आलाय की नजर इज रियल. त्यामुळं ना बांधकामावरचं तर काही व्हिडिओ वगैरे मी काढला नाही. जेव्हा बांधकाम पूर्ण होईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर चला आता बबड्याला झोपी घालते आणि त्यानंतर तुमच्यासोबत कंटिन्यू करते. बाय. माझा बबड्या आता झोपेतून उठलाय दुपारी म्हणजे 4:45 वाजलेत आणि माझा बबड्या ना गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढतोय. माझं पिल्लू लय हुशार झालंय है ना पिल्लू. अयो किती काम करते, कपाट पण पुसते. बापरे. मम्माला कामाचा कंटाळा आहे म्हणून माझा बबड्याना सगळी कामं करतो. बबड्या करतोय येड्यावानी. गॅलरी मध्ये झोपलाय. बाबू कोण आलं तुझ्याकडे खेळायला? कोण आले? बबड्याला ना खेळायला कोणीच नाहीये. बबड्याची दीदी होती ती पण गावाला गेली है ना पिल्लू. दीदी गेल्यावर बबड्याला करमत नव्हतं. बबड्या रडत होता गावाला जायचंय म्हणून. आता दीदी आली ना खेळायला. हा बबड्याला नाही नेलं गावाला. आज ना आम्ही असं आवरून बसलो होतो, पण आम्हाला काय खाली वगैरे जायचं नाहीये कारण बबड्याना खूप जास्त अडण करतो खाली गेल्यानंतर. त्यामुळे आम्हाला आज खाली जायचं नाहीये. आणि आताच ना बबड्या रडलाय कारण त्याच्यासोबत जी दीदी आली होती ना खेळायला ती घरी गेली, त्यामुळे तो आता रडलाय. आणि आता सारखं पप्पांचे. कुणाची आठवण येते तुला? हा कुणाची आठवण येते? पप्पांची येते. कुणाची? कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं आपल्याला? बबड्याने फक्त एकच तोंडात धरलंय, फिरायला चल मम्मा, फिरायला चल मम्मा. पण पप्पा काय फिरायला त्याचं नाव घेईना. तर आता उद्या तर बबड्याच्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता तर आहे ना किती वाजलेत? आता वाजलेत 6 वाजलेत आणि आता घरची कामं समजा स्वयंपाक वगैरे सगळं आता आमचं असं चालू राहील. तर चला आजच्या पुरतं एवढंच. बाय. कसा वाटला माझा लॉंग व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.